प्रबोधन कनिष्ठ महाविद्यालय दर्यापूर इथून नरेंद्र गुंडाने आपण सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वर्गांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। भूगोल विषयाअंतर्गत इयत्ता 12वी मध्ये प्रकरण 5वे द्वितीय व्यवसाय यामधील शेवटचा मुद्दा उद्योगांचे वर्गीकरण या संबंधीची माहिती जी आहे ते या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी पाहणार। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तयार करण्यासाठी मला विद्यालयाचे प्राचार्य श्री कावटकर सर, उपप्राचार्य श्री रेवसकर सर यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे। या आभार व्यक्त करतो आणि आपण सर्व लोकांनी हा उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी पाहावा, याचा अभ्यास करावा। आपण सर्वांना याचा निश्चितच त्या ठिकाणी लाभ होईल अशी मी अपेक्षा करतो। विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 5वे द्वितीय व्यवसाय यामध्ये आज आपण शेवटचा मुद्दा अभ्यासणार आहोत। तो मुद्दा म्हणजे अतिशय सोपा आणि सहज लक्षात राहण्यासारखा असं म्हणजे उद्योगांचे वर्गीकरण हा मुद्दा आपण त्या ठिकाणी अभ्यासणार। उद्योगाच्या वर्गीकरणाचे जे आधार आहे ते निकष आहे ते विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे आहे, परंतु पहिल्यांदा आपण पाहू का हा प्रश्न कशा पद्धतीचा आहे। तर संपूर्ण 5व्या प्रकरणामध्ये 2 प्रश्न लॉंग क्वेश्चन साठी विचारले जाऊ शकतात। ते म्हणजे पहिल्यांदा आपण जो अतिशय पहिल्यांदा पाहिलेला जो प्रश्न आहे तो म्हणजे उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक, आणि सर्वात शेवटच्या भागामध्ये अतिशय सोपा असा जो भाग आहे आता जो आपण आज अभ्यासणार त्या भागावर लॉंग क्वेश्चन विचारला गेलेला आहे। अगोदर विद्यार्थी मित्रांनो, उद्योग म्हणजे काय आणि उद्योगाचे वर्गीकरण करा असा प्रश्न लॉंग क्वेश्चन साठी अगोदरच्या अभ्यासक्रमामध्ये त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे। याही अभ्यासक्रमामध्ये जर तो मुद्दा आलेला आहे तर कदाचित तोही प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकते। म्हणून आपण हा अतिशय सहज आणि केवळ मुद्दे जरी तुम्ही लक्षात घेतले तरी मुद्दे लक्षात घेऊन सुद्धा तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लिहू शकता। आणि आज आपण अतिशय व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी एकीकडे स्लाइड आणि मी त्या ठिकाणी एकीकडे तुम्हाला दिसतो आहे, समजून सांगतो आहे, त्या आधारावर तुम्हाला समजण्यासाठी मदत होईल। उद्योगाचे वर्गीकरण करण्याचे निकष विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे आहे। वेगवेगळ्या घटकांच्या आधारावर वेगवेगळ्या निकषाच्या आधारावर वर्गीकरण केले जाते। पहिला आहे उद्योगाच्या कच्च्या मालाच्या स्त्रोतावरून वर्गीकरण। उद्योगाला जो कच्चा माल आवश्यक असतो त्याचे जे स्त्रोत आहे त्यावरून उद्योगाचं वेगवेगळ्या प्रकारचं वर्गीकरण केले जाते। हा पहिला निकष जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी दिसतो। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक डायग्राम दिसून राहिलेली आहे। त्या डायग्राम मध्ये ती डायग्राम आहे, त्या डायग्राम मधून वेगवेगळ्या प्रकारचे निकष पहिले दिलेले आहे। एक पहिला आहे भांडवल गुंतवणुकीनुसार, दुसरा आहे उद्योगाला आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार, तिसरा आहे उत्पादनाचे स्वरूप म्हणजे जो माल उत्पादित होतो त्याचं स्वरूप कसं आहे त्याच्यानुसार काही निकष दिलेले आहे, ते निकष दिलेला आहे। आणि त्याच्यानंतर दिलेला आहे की उद्योगावर मालकी कोणाची आहे। तर हे 4 महत्वाचे निकष आहे विद्यार्थी मित्रांनो। पुन्हा एकदा पहा, पहिला आहे उद्योगामध्ये भांडवल गुंतवणूक किती केली जाते, भांडवल गुंतवणुकीचं प्रमाण किती आहे याच्यानुसार उद्योगाचं वर्गीकरण आहे। तर त्याच्यानुसार किती उद्योगाचं वर्गीकरण होते त्याचे प्रकार खाली दिलेले आहेत। उदाहरणार्थ भव्य प्रमाणावरील उद्योग टी डायग्राम मध्ये आपण पाहून आलो आहे। सोबत टी डायग्राम सुद्धा दिसत असेल तुम्हाला आणि माझं बोलणं सुद्धा तुम्हाला ऐकू येत असेल तर पहा, खाली दिलेला आहे भव्य प्रमाणावरील उद्योग, लघु उद्योग, त्याच्यानंतर सूक्ष्म उद्योग आणि त्याच्यानंतर आहे कुटीर उद्योग। तर अशा पद्धतीचं वर्गीकरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। नंतर दिलेला आहे, आपण जर टी डायग्राम मध्ये पाहतो आहे तर आपल्याला दुसरा निकष जो आहे तो आहे त्या ठिकाणी कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार उद्योगांचे वर्गीकरण। तर कच्चा माल कोणत्या क्षेत्रातून येतो म्हणजे उदाहरणार्थ कृषीवर आधारित उद्योग, त्याच्यानंतर मत्स्य सागरातून येणाऱ्या उत्पादनावर आधारित उद्योग, त्याच्यानंतर खाणकाम व्यवसायातून जे कच्चा माल मिळते त्यावर आधारित उद्योग, त्यानंतर वन्य प्राण्यांवर आधारित उद्योग, वन्य उत्पादनावर आधारित उद्योग, अशा प्रकारचे निकष जे आहे ते कच्च्या मालावर आधारित असणारे। त्याच्यानंतर जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर उत्पादनाचं स्वरूप म्हणजे उत्पादन तयार झाल्यानंतर ते उत्पादन कशा प्रकारचं असते त्याचं स्वरूप कसं आहे याच्यानुसार 3 प्रकार असलेले आपल्याला दिसतात। तर पहिला प्रकार जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी दिसत असेल
टी डायग्राम मध्ये अगदी शेवटच्या खालच्या भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यामध्ये पहिला आहे अवजड उद्योग, दुसरा आहे ग्राहकाभिमुख उद्योग म्हणजे ग्राहकांना हलके उद्योग म्हणता येईल त्याला, इकडे अवजड उद्योग म्हणता येईल पहिला, आणि तिसरा आहे सहाय्यभूत उद्योग. आणि नंतर आहे आणखी एक महत्वाचा निकष की उद्योगामध्ये आपण भांडवल जे गुंतवतो ते शासनाचं आहे, खाजगी व्यक्तीचा आहे की दोन खाजगी व्यक्तीचा आहे, याच्यानुसार मालकी हक्कानुसार उद्योगांचं वर्गीकरण. तर त्याच्यात आपल्याला दिसते आहे की पहिले आहे सार्वजनिक क्षेत्र, त्यानंतर खाजगी क्षेत्र, त्याच्यानंतर जॉईंट क्षेत्र म्हणजे संयुक्तिक क्षेत्र, चौथं आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसते कोऑपरेटिव्ह सहकार क्षेत्र, आणि नंतर आहे मल्टीनॅशनल कोऑपरेशन म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या. अशा पद्धतीने आपल्याला उद्योगांचं वर्गीकरण जे आहे ते पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, वरच्या बाजूला आपण त्या ठिकाणी स्लाइड मध्ये जर पाहिलं तर एक टी डायग्राम दिलेली आहे सेपरेट, ही डोळ्यात भरून घ्यायची आणि नंतर जर सोपं लक्षात घ्यायचं असेल तर त्या टी डायग्रामच्याच खाली उद्योगाच्या वर्गीकरणाचे निकष दिलेले आहेत. तर ते 4 निकष मी स्पष्टपणे तुम्हाला समजण्यासाठी त्या ठिकाणी दिलेले आहे, यावरून तुम्हाला समजण्यासाठी मदत होईल. आणि आता पुढे आपण प्रत्येक एक निकष घेऊन आणि त्या निकषाचे वेगवेगळ्या उद्योगाचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलेलं आहे त्याची माहिती आणि त्याची उदाहरणं पाहू. आपल्याला फक्त याच्यात लक्षात काय घ्यायचं आहे, तर लक्षात एकच घ्यायचं आहे की उदाहरणार्थ पहिला निकष घेतला आपण कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार उद्योगाचे वर्गीकरण. तर कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार उद्योगाच्या वर्गीकरणाचे किती प्रकार पडतात, तर पहिला आहे त्या ठिकाणी कृषीवर आधारित उद्योग, दुसरा आहे त्या ठिकाणी सागर उत्पादनावर आधारित उद्योग, तिसरा आहे त्या ठिकाणी खनिज कामावर आधारित उद्योग, नंतर पाचवा आहे त्या ठिकाणी वन्य उत्पादनावर आधारित उद्योग. अशा पद्धतीचे उद्योग जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल पहिला निकष, आणि पण असा एक निकष घेऊन आपण ही माहिती जी आहे ते पुढच्या स्लाइडमध्ये आणि पुढच्या मुद्द्यामध्ये त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. उद्योगाच्या वर्गीकरणामधील पहिला निकष आहे विद्यार्थी मित्रांनो कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार उद्योगाचे वर्गीकरण. म्हणजे उद्योगामध्ये जो कच्चा माल वापरला जाऊन राहिला आहे त्याचा स्रोत काय आहे, कोणता आहे, म्हणजे कृषी आहे की खाणकाम आहे की मग त्या ठिकाणी लाकूड तोड आहे की सागरातून त्या ठिकाणी उत्पादन येऊन राहिलं, तर हे त्याचे स्रोत आहे. म्हणून या ठिकाणी उद्योगाचे वर्गीकरण करण्याचा पहिला निकष जो आहे तो विचारात घेतलेला आहे की उद्योगाच्या कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार उद्योगाचे वर्गीकरण. यामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर पहिला प्रकार आपल्याला दिसून येतो कृषीवर आधारित उद्योग. कृषीवर आधारित उद्योग म्हणजे काय, हा जर मुद्दा आपण विचारात घेतला तर आपल्याला सहज लिहिता येईल, 4-5 वाक्य लिहिता येईल, म्हणजे काही फक्त मुद्दाच लक्षात राहिला तर सहज आपण लिहू शकतो. कृषीवर आधारित उद्योग म्हणजे त्या ठिकाणी ज्या उद्योगाला आवश्यक असणारा कच्चा माल कृषीमधून प्राप्त होतो ते उद्योग कृषीवर आधारित असलेले आपल्याला दिसतात. आणि यामध्ये आपल्याला माहित आहे उदाहरणार्थ लिहावं लागेल आपल्याला. तर बहुतेक विद्यार्थी काय माहिती लिहितात आणि उदाहरणं लिहित नाही, आणि प्रश्नांमध्ये बहुतेक असं लिहिलेलं असते की उदाहरणासह स्पष्टीकरण करा. तर विद्यार्थी मित्रांनो उदाहरणासह लिहिण्याचा प्रयत्न करायचा, आणि उदाहरण लिहित असताना उदाहरणामुळे कधी कधी विश्लेषण लक्षात राहते, कधी कधी विश्लेषणातून उदाहरणं लक्षात राहतात. म्हणून त्या ठिकाणी आपण जर विचारात घेतलं तर आपल्याला असं लक्षात येते, उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येते कृषीवर आधारित कोणते उद्योग आहे, साखर उद्योग आहे, कापड उद्योग आहे, ताग उद्योग आहे, अन्न प्रक्रिया उद्योग. अन्न प्रक्रिया उद्योग हा जगातील तिसरा महत्वाचा क्रमांकाचा उद्योग अलीकडे असलेला आपल्याला दिसतो. अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये कोणकोणते उद्योग होतात विद्यार्थी मित्रांनो, भारतासारख्या देशामध्ये जर पाहिली तर भारतामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग या उद्योगासाठी सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध असलेली आपल्याला दिसते. तर तेल घाणी, दाल मिल यापासून तर विभिन्न प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करणारे उद्योग हे आपल्याला त्या ठिकाणी अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये समाविष्ट होताना दिसतात. तर हे सर्व उद्योगाची उदाहरणं हे शेतीमालावर आधारित असलेले आपल्याला दिसतात. कृषीवर आधारित उद्योगांच्या वर्गीकरणाचा पहिला मुद्दा आपण त्या ठिकाणी घेतला. त्यानंतर कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार दुसरा जो प्रकार पडतो आहे तो आहे सागरी उत्पादनावर आधारित उद्योग. विद्यार्थी मित्रांनो सागरी उत्पादनातून आपल्याला काय मिळते आहे तर सागरामधून सामान्यतः आपल्याला
मासे मिळते. आणि मग माशांवर प्रक्रिया करणारे उद्योग कोणते, तर प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येते माशांवर प्रक्रिया करून मासे हवाबंद डब्यामध्ये भरणे हा एक महत्वाचा व्यवसाय जो आहे तो आपल्याला आढळतो. मासे हे नाशवंत अशा प्रकारचा घटक आहे. माशांना खारवणे हाही एक महत्वाचा व्यवसाय जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. सागरांमधून त्या ठिकाणी शंख, शिपले अशा प्रकारचे विविध घटक मिळतात. मोती मिळतात. मोती मिळवण्याचा व्यवसाय आहे. तर हे सर्व त्याच्यावर आधारित जे उद्योग आहे, मोती, त्यानंतर शंख, शिपले, शोभिवंत वस्तू निर्माण करण्याचे उद्योग जे आहे ते सागरी उत्पादनावर आधारित उद्योगांमध्ये समाविष्ट होताना आपल्याला दिसते. माशांपासून माशांचं तेल तयार करण्याचे उद्योग सुद्धा आपल्याला आढळतात. अनेक माशांच्या तेलाचा उपयोग हा त्या ठिकाणी औषधी निर्मितीमध्ये सुद्धा होताना आपल्याला दिसतो. म्हणजे औषधी निर्मिती उद्योगामध्ये सुद्धा या उत्पादनाचा उपयोग होताना आपल्याला दिसते. अशी उदाहरण आपल्याला लिहिता येईल. नंतर तिसरा जो प्रकार आहे उद्योगाचा, त्यामध्ये आपल्याला खनिजांवर आधारित उद्योग. खनिजांवर आधारित उद्योग जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर खनिजे उत्खनन करणे किंवा खाणकाम व्यवसायातून काय काय मिळते, तर विविध प्रकारची खनिजे मिळते आहे. लोह मिळते आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी बॉक्साईट मिळते आहे, तांबे मिळते आहे, जस्त आहे, पारा आहे, टंगस्टन आहे, अशा प्रकारचे विविध युरेनियम आहे, अशा प्रकारचे विविध अशा प्रकारचे धातू जे आहे, कोळसा जो आहे तो आपल्याला मिळतो. आणि मग यावर आधारित उद्योगधंदे कोणते आहेत, तर आपल्याला माहित आहे लोहपोलाद उद्योग आहे, त्याच्यानंतर अॅल्युमिनियम उद्योग आहे, त्यानंतर जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज आहे. म्हणजे खनिज तेलावर आधारित रासायनिक उद्योग जे आहे त्याला पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज म्हणतात. जे युरेनियम आहे त्या युरेनियमवर आधारित न्यूक्लिअर इंडस्ट्रीज आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. न्यूक्लिअर इंडस्ट्रीज मध्ये अणुऊर्जा निर्मितीचे उद्योग, कोळसा आहे त्याच्यावर औष्णिक ऊर्जा निर्मितीचे उद्योग जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आढळून येतात. तर अशा उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लिहिता आले पाहिजे. नंतर आहे प्राणीजन्य उद्योग. प्राणीजन्य उद्योग म्हणजे प्राथमिक व्यवसायामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर पशुपालन हा व्यवसाय चालतो. आणि पशुपालन व्यवसायामध्ये आपल्याला काय काय मिळते आहे, तर पशूंपासून त्या ठिकाणी दूध, मांस हे दोन प्रमुख घटक मिळताना आपल्याला दिसतात. आणि मग हे दोन घटक विचारात घेऊन त्याच्यावर कोणकोणत्या प्रकारचे उद्योगधंदे विकसित होऊ शकतात, तर हे जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर आपल्याला असं दिसून येते दुधावर त्या ठिकाणी दुग्धजन्य पदार्थ तयार करणारे उद्योग विकसित झालेले आपल्याला आढळून येतात. हा एक महत्वाचा व्यवसाय त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर प्राण्यांवर आधारित महत्वाचे व्यवसाय कोणता, तर अनेक महत्वाचे देश हे मांस निर्मिती करून मांस हवाबंद डब्या भरून त्या ठिकाणी जगामध्ये निर्यात करतात. विशेषतः अर्जेंटिना हा जो देश आहे दक्षिण अमेरिकेमध्ये हा जगप्रसिद्ध असलेला आपल्याला दिसतो. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे देश सुद्धा त्या ठिकाणी अशा प्रकारचा व्यवसाय करत असलेले आपल्याला दिसतात. त्यानंतर जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर प्राण्यांपासून काय मिळते आहे, पशूंपासून काय मिळते आहे, तर कातडी मिळते आहे, शिंगे मिळते आहे, हाड मिळते आहे. यापासून सुद्धा विशेषतः चामड्याच्या वस्तू निर्माण करणारे उद्योग जे आहे ते विकसित झालेले आहे. आपण जर त्या ठिकाणी पाहिलं इटलीमध्ये चामड्यापासून तयार करणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या जगप्रसिद्ध आहे. आणि इतक्या जगप्रसिद्ध आहे की जगातील सर्व लोकांना त्या वस्तूंचं वेळ असलेला आपल्याला पाहायला मिळते. तर त्याच्यामध्ये बॅग्स तयार केल्या जाते, पादत्राणे तयार केल्या जाते, जॉकेट्स तयार केल्या जातात. हे अशा प्रकारची विविध वस्तूंची निर्मिती जी आहे ती वन्य प्राण्यांवर आधारित असलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर जर आपण पाहिलंय तर जगातील काही प्राणी जे आहे त्या काही प्राण्यांच्या कातडीला फर म्हणतात. म्हणजे जी केसाळ कातडी आहे त्या केसाळ कातडीला फर म्हणतात. याला जगामध्ये अतिशय प्रचंड प्रमाणात मागणी असलेली आपल्याला दिसते विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यापासून सुद्धा विविध प्रकारच्या वस्तू ज्या आहेत त्या निर्माण केल्या जातात. तर हाही एक महत्वाचा व्यवसाय जो आहे तो त्यावर आधारित असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर आहे वनांवर आधारित उद्योग. म्हणजे लाकडांपासून आपण लक्षात घेऊ की लाकूडतोड व्यवसायावर वनांवर आधारित कोणकोणते उद्योग आहे, तर वनांमुळे आपल्याला त्या ठिकाणी लाकूड मिळते. त्यानंतर विविध प्रकारचे जे घटक मिळतात त्यावर आधारित उद्योगधंदे कोणते आहेत, तर वनांवर आधारित प्रामुख्याने जे महत्वाचे व्यवसाय आहे त्याच्यामध्ये कागद उद्योग आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर फर्निचर निर्मिती उद्योग आहे. आणि जपान सारख्या देशामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर जहाज बांधणीचे व्यवसाय जे आहे ते विकसित झालेले आहे. हे प्रमुख तीन अतिशय महत्वाचे व्यवसाय हे वनांवर आधारित आहे. आणि वनांवर इतरही महत्वाचे व्यवसाय आधारित असलेले आपल्याला दिसतात. राळ मिळते आहे, वंगण मिळते आहे, विविध प्रकारचे तेल मिळते आहे, वनस्पतीवर आधारित
विविध घटकांपासून त्या ठिकाणी औषधी निर्मिती केली जाते. त्याचप्रमाणे सुगंधी अशा प्रकारचे द्रव्य निर्मितीचे उद्योग सुद्धा वनांवर आधारित असलेले आपल्याला दिसतात. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न अतिशय सोपी, केवळ मुद्दे लक्षात घ्या आणि मुद्दे लक्षात ठेवले की आपल्याला लक्षात येईल. आता हे कसे लक्षात ठेवाल, तर पहिल्या प्राथमिक व्यवसायामध्ये आपल्याला माहित आहे शेतीवर आधारित उद्योग, त्याच्यानंतर दुसरा मासेमारी, तर मत्स्य उत्पादनावर आधारित उद्योग, त्याच्यानंतर लाकूड तोड म्हणजे वनांवर आधारित उद्योग, त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे पशुपालन म्हणजे वन्य प्राण्यांवर आधारित उद्योग. असे जर आपण मुद्दे लक्षात घेतले आणि त्या प्रश्नांची उत्तरं लिहिली तर सहज मी जे जसं सांगितलेलं आहे तुम्हाला बाजूला दिसून राहिलेलं आहे आणि मी इकडे तुम्हाला स्पष्ट करून सांगून राहिलो आहे. उदाहरणाच्या आधारावर तुम्हाला सहज पद्धतीने ही माहिती जी आहे ती लिहिता येईल. विद्यार्थी मित्रांनो, उद्योगाच्या वर्गीकरणाच्या पुढच्या निकषानुसार जे प्रकार आपल्याला उद्योगाचे आढळून येतात त्यामध्ये भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगाचे वर्गीकरण, उद्योगामध्ये किती प्रमाणात भांडवल गुंतवलेलं आहे यानुसार उद्योगाचं अतिशय सोपे आणि सहज असं वर्गीकरण केलं जातं. उदाहरणार्थ आपण जर पाहिले तर याच्यामध्ये आपल्याला एकूण 5 प्रकार पाहायला मिळतात उद्योगाच्या वर्गीकरणामध्ये. उद्योगाच्या वर्गीकरणामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर उदाहरणार्थ भव्य प्रमाणावरील किंवा मोठे उद्योग, त्याच्यानंतर दुसरा आहे मध्यम उद्योग, तिसरं आहे लघु उद्योग, चौथा आहे सूक्ष्म उद्योग आणि 5वा जो प्रकार आहे तो म्हणजे कुटीर व गृह उद्योग. आता आपण हे सविस्तर त्या ठिकाणी अभ्यास करू. हे उद्योगाचे जे प्रकार झालेले आहे ते कशाच्या आधारावर झालेले आहे, ते विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी उद्योगामध्ये किती प्रमाणात भांडवल गुंतवलेलं आहे, त्याचा आवाका किती मोठा आहे, ते उद्योग किती भव्य प्रमाणावर आहे. जेवढे तुम्ही भांडवल गुंतवाल तेवढा तो उद्योग जो आहे तो विस्तारित आणि मोठा पाहायला मिळेल निश्चितच. तर त्या ठिकाणी आपण पाहू की भांडवलाच्या गुंतवणुकीची शासनाने मर्यादा घालून दिलेली आहे. म्हणून पहिला जो उद्योग येतो भांडवलाच्या गुंतवणुकीनुसार तो आहे मोठे उद्योग, त्याला भव्य उद्योग, इंग्लिशमध्ये त्याला लार्ज स्केल इंडस्ट्रीज असे म्हणतात. या लार्ज स्केल इंडस्ट्रीजमध्ये किंवा भव्य प्रमाणावरील उद्योगांमध्ये 10 कोटीपेक्षा अधिक भांडवल गुंतवलेले असते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. आणि कामगारांची संख्या मोठी असते, मोठ्या क्षेत्रामध्ये हा उद्योगधंदा स्थापन झालेला असतो. आणि यामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर उदाहरणार्थ लोहपोलाद उद्योग, वस्त्र उद्योग, पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज म्हणजे रासायनिक उद्योग अशा भव्य प्रमाणावरील उद्योगाचा, औष्णिक विद्युत निर्मिती उद्योग अशा प्रकारच्या भव्य प्रमाणावरील मोठ्या उद्योगांचा समावेश होताना आपल्याला दिसतो. यामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर भांडवल गुंतवणुकीची क्षमता जी आहे ती 10 कोटीपेक्षा अधिक असलेली आपल्याला दिसते. म्हणजे भांडवल किती गुंतवून राहिलो त्याच्यानुसार त्या ठिकाणी उद्योगाचं स्वरूप लहान मोठं होताना आपल्याला दिसेल. तर पहिला प्रकार आपण त्या ठिकाणी अभ्यासला, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लार्ज स्केल इंडस्ट्रीज किंवा भव्य प्रमाणावरील उद्योग असे म्हणू. दुसरा आता सरळच आहे मध्यम मीडियम इंडस्ट्रीज, मध्यम उद्योग. मध्यम उद्योगामध्ये भांडवल गुंतवणुकीची जी त्या ठिकाणी मर्यादा आहे ती विद्यार्थी मित्रांनो 5 ते 10 कोटी आहे. आणि तुमच्या पुस्तकामध्ये एक चार्ट करून दिलेला आहे. चार्टमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की एकूण भांडवल रक्कम किती आहे आणि त्याचबरोबर केवळ यंत्रसामुग्रीवर विविध प्रकारच्या घटकांवर त्या ठिकाणी किती प्रमाणात भांडवल गुंतवल्या जाते याला मध्यम प्रमाणावरील उद्योग असे म्हणतात. मध्यम प्रमाणावरील उद्योग म्हणजे मीडियम इंडस्ट्रीजमध्ये उद्योगाची जी मर्यादा आहे ती किती आहे 5 कोटीपासून तर 10 कोटी रकमेपर्यंतच्या उद्योगाचा समावेश मध्यम स्वरूपाच्या उद्योगांमध्ये होतो. आणि विद्यार्थी मित्रांनो याच्यात मध्यम स्वरूपाचे उद्योग जे आहेत ते समाविष्ट होतात. उदाहरणार्थ सायकल निर्मितीचा उद्योग याचा समावेश होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. असे जे रेडिओ निर्मिती उद्योग, दूरदर्शन निर्मिती उद्योग, तुमच्या पुस्तकांमधलेच उदाहरणं मी तुम्हाला मुद्दामून सांगतो कारण पुस्तकं वाचणे आणि सांगितलेले उदाहरणं हे तुम्हाला लक्षात राहावे म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सोयीस्कर होईल. तिसरा उद्योग आहे त्या ठिकाणी लघु उद्योग, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. आता लघु उद्योगामध्ये काय आहे तर लघु उद्योगामध्ये पुन्हा भांडवलाची जी गुंतवणूक आहे ती कमी झालेली आपल्याला दिसते. याच्यामध्ये 2 कोटीपासून तर 5 कोटीपर्यंत भांडवल गुंतवलेलं आपल्याला दिसते. भांडवलाची क्षमता कमी झाली, उद्योगाचं स्वरूप लहान झालं आणि यामध्ये येणारे जे उद्योग आहे ते जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर आपल्याला असं दिसते की याच्यामध्ये कागद उद्योग, खेळणी निर्मिती उद्योग, त्याच्यानंतर विविध प्रकारचे लहान अशा उद्योगांचा समावेश जो आहे
तेल घाणी जी आहे, तर अशा प्रकारच्या उद्योगांचा समावेश यामध्ये होताना आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे सूक्ष्म मायक्रो इंडस्ट्रीज, सूक्ष्म उद्योग. सूक्ष्म उद्योगामध्ये भांडवल गुंतवणुकीची मर्यादा आणखी कमी झालेली आहे. पहा ती कितीपासून सुरू झालेली आहे, 25 लक्षापासून तर 2 कोटीपर्यंत. 25 लक्ष गुंतवणुकीपासून तर 2 कोटीपर्यंत ज्या उद्योगामध्ये आपण पैसा गुंतवतो, भांडवल गुंतवतो, त्याला सूक्ष्म प्रमाणावरील उद्योगांमध्ये समाविष्ट होताना आपल्याला दिसते. आणि यामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर उदाहरणार्थ आपल्याला असं दिसून येते की यामध्ये लहान बॉटल तयार करणे, काचेच्या पासून बॉटल्स तयार केल्या जाते, अशा प्रकारचे उद्योग समाविष्ट होताना दिसतात. दुग्ध प्रक्रिया उद्योग म्हणजे हे उद्योग जे आहे ते शहरालगत स्थापन झालेले असतात आणि मग शहरालगत स्थापन झालेले असल्या कारणामुळे दुग्ध प्रक्रिया उद्योग म्हणजे दुधापासून त्या ठिकाणी दूध, दही, पनीर अशा प्रकारचे घटक तयार करणे, चॉकलेट्स तयार करणे, अशा प्रकारच्या घटकांची निर्मिती जी आहे त्याच्यामध्ये केली जाते. बेकरी उद्योगाचा समावेश सुद्धा सूक्ष्म उद्योगांमध्ये होताना आपल्याला दिसेल, कारण भांडवलाची मर्यादा जी आहे ती 25 लक्षापासून 2 कोटीपर्यंत असताना आपल्याला दिसते. हे झाले त्या ठिकाणी 4 प्रकार ज्याच्यामध्ये भांडवल गुंतवलेलं आहे. पहिला प्रकार 10 कोटीपेक्षा अधिक, दुसरा 5 ते 10 कोटी, तिसरा जो आहे तो 2 ते 5 कोटी आणि शेवटचा जो आहे प्रकार ज्याला आपण सूक्ष्म इंडस्ट्रीज मध्ये समाविष्ट करतो त्याच्यात 25 लक्ष ते 2 कोटीपर्यंत उद्योगाचा समावेश होतो. आता एक नवीनच मुद्दा तुमच्या अभ्यासामध्ये समाविष्ट झालेला आहे, तो म्हणजे कुटीर व गृह उद्योग. कुटीर व गृह उद्योग म्हणजे काय, तर कुटीर उद्योगाची सरळ सरळ व्याख्या विद्यार्थी मित्रांनो अशी केली जाते, ज्या उद्योगामध्ये वस्तूचं उत्पादन करत असताना कुटुंब आणि कुटुंबातील सदस्याच्या मदतीने उत्पादन केले जाते त्याला कुटीर उद्योग म्हणतात. म्हणजे थोडक्यात असं आपल्याला म्हणता येईल की ज्यामध्ये कामगारांची संख्या अतिशय मर्यादित आहे, फार कमी कामगार घेऊन त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर वस्तूचं उत्पादन केले जाते, अशा उद्योगांचा समावेश कुटीर उद्योगामध्ये, गृह म्हणजे घरामधला उद्योग, तर गृह उद्योगांमध्ये होताना आपल्याला दिसतो. आणि यामध्ये जर आपण पाहिले तर प्रामुख्याने वंश परंपरागत चालणारे जे उद्योग आहे हे समाविष्ट होताना आपल्याला दिसतात. जसं विणकाम करणारे उद्योग, त्यानंतर कुंभाराद्वारे त्या ठिकाणी मातीच्या वस्तू तयार करणारे उद्योग, त्यानंतर सुतार लोक जे आहे ते त्या ठिकाणी लहान मोठी फर्निचर निर्मिती करतात, तर असे उद्योग. त्यानंतर घरांमध्ये लोणची, पापड, शेवड्या ह्या तयार केल्या जाते, याला त्या ठिकाणी आपण लघु कुटीर आणि गृह उद्योगांमध्ये समाविष्ट करू, ज्यामध्ये कामगारांची संख्या अतिशय कमी राहील, भांडवल अतिशय मर्यादित प्रमाणात केलं जाईल, स्थानिक बाजारपेठेमध्ये त्याचा विचार करून वस्तूचं उत्पादन केलं जाईल आणि स्थानिक बाजारपेठेमध्येच त्या वस्तूचं उत्पादन विकल्या जाईल, अशा प्रकारच्या घटकांना त्या ठिकाणी कुटीर व गृह उद्योग म्हणतात. म्हणजे भांडवलाच्या गुंतवणुकीनुसार असे जवळपास 5 प्रकार जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. लार्ज स्केल इंडस्ट्रीज, त्याच्यानंतर मध्यम स्वरूपाचे उद्योग, त्याच्यानंतर लघु स्वरूपाचे उद्योग, सूक्ष्म उद्योग आणि कुटीर व गृह उद्योग, अशा पद्धतीने हे सर्व उद्योग समाविष्ट होताना आपल्याला. पुढचा निकष आहे उद्योगाच्या वर्गीकरणाचा, उत्पादनावर आधारित उद्योग. उत्पादनावर आधारित उद्योग म्हणजे काय, तर उत्पादन तयार झाल्यानंतर ते उत्पादन कशा प्रकारचे आहे यावर आधारित उद्योग आहे. याच्यामध्ये पहिला आहे पायाभूत किंवा मूलभूत उद्योग. पायाभूत किंवा मूलभूत किंवा त्याला हेवी इंडस्ट्रीज, अवजड उद्योग असं म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर पुढे त्या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे पहा, तर ते समजण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. पायाभूत उद्योग, आधारभूत उद्योग याला बेसिक ऑब्लिक हेवी इंडस्ट्रीज असे म्हटले जाते. यामध्ये कोणत्या उद्योगाचा समावेश होतो, तर यामध्ये प्रामुख्याने अशा उद्योगाचा समावेश होतो की ज्या उद्योगातून उत्पादित झालेला माल इतर उद्योगांसाठी अतिशय उपयोगी ठरत असेल, अशा उद्योगाचा समावेश हा त्या ठिकाणी पायाभूत उद्योग किंवा त्या ठिकाणी बेसिक इंडस्ट्रीज मध्ये केला जातो. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की जगातील सर्वात मुख्य आधारभूत उद्योग, पायाभूत उद्योग, बेसिक इंडस्ट्री जर कोणती असेल तर ती आहे लोहपोलाद उद्योग. कारण लोहपोलाद उद्योगातून तयार झालेल्या सर्व उत्पादनावर विविध उद्योगाच्या आवश्यक असणाऱ्या यंत्रांची निर्मिती होताना आपल्याला दिसते.
तर हे यंत्र जे निर्माण केल्या जातात, हे यंत्र निर्माण करणारे उद्योग जर कोणते असेल तर त्या ठिकाणी लोहपोलाद उद्योग त्यांचा आधारभूत उद्योग आहे. आणि या आधारावरच मग आपल्याला असं दिसते यंत्र निर्मितीचे उद्योग, वाहन निर्मितीचे उद्योग, इमारतीसाठी आवश्यक असणारे विविध प्रकारच्या लोह आणि पोलाद, हे संपूर्णतः म्हणजे याचा आधारभूत उद्योग जर कोणता असेल तर त्या ठिकाणी लोहपोलाद उद्योग असलेला आपल्याला दिसतो. म्हणून याला बेसिक इंडस्ट्रीज, याला आधारभूत उद्योग, अवजड उद्योग असंही म्हटल्या जाते. आणि आता अगदी त्याच्या विरोधी उद्योग आहे त्याला त्या ठिकाणी ग्राहक उपयोगी उद्योग किंवा त्याला हलके उद्योग असंही म्हणता येईल. याच्यामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला असं दिसून येते की यामध्ये अशा वस्तूंचं उत्पादन केल्या जाते की ज्या वस्तू तयार केल्यानंतर सरळ त्या ग्राहकांपर्यंत पोहोचविल्या जातात. अशा उद्योगांचा समावेश हा त्या ठिकाणी ग्राहकाभिमुख उद्योगांमध्ये, हलक्या उद्योगांमध्ये होताना आपल्याला दिसतो. तर याच्यामध्ये कोणत्या उद्योगाचा समावेश होतो? उदाहरणार्थ घड्याळ आहे, ते सरळ त्या ठिकाणी ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जाते. वस्त्र आहे, रेडीमेड कापडाचा उद्योग आहे. त्याच्यानंतर जर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर विविध प्रकारचे अन्न प्रक्रिया उद्योग आहे की ज्यामधून जे अन्न तयार केलेले, प्रक्रिया केलेले पदार्थ जे आहे ते सरळ ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जात असेल तर अशा उद्योगांचा समावेश त्या ठिकाणी दुसऱ्या प्रकारच्या उद्योगांमध्ये, हलक्या उद्योगांमध्ये होताना आपल्याला दिसतो. त्यानंतर तिसरा उद्योग आहे सहाय्यभूत उद्योग. सहाय्यभूत उद्योग म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की हा पहिल्या उद्योगाच्या अगदी विरोधी प्रकार आहे. याच्यामध्ये काय केलं जाते तर एखादी वस्तू तयार करण्यासाठी आवश्यक असणारे पार्ट वेगवेगळ्या उद्योगांमधून तयार केल्या जातात. म्हणजे उदाहरणार्थ वाहन निर्मिती करायची आहे, एखादं स्वयंचलित वाहनाची निर्मिती करायची आहे. स्वयंचलित वाहनाची निर्मिती करण्यासाठी आपल्याला अगोदर उदाहरण घेतलेलं, सांगितलेलं आहे की एकीकडे त्या ठिकाणी त्याचा सांगळा तयार केला जातो, एकीकडे टायर्स तयार केल्या जाते, एकीकडे इंजिन तयार केल्या जाते, एकीकडे बॅटरी तयार केल्या जाते. अशा प्रकारची वस्तू एक तयार करायची आहे, परंतु त्याला आवश्यक असणारे विविध प्रकारचे पार्ट्स हे वेगवेगळ्या उद्योगातून तयार केल्या जात असेल तर त्या उद्योगांना त्या ठिकाणी सहाय्यभूत उद्योग असे म्हणतात. उदाहरणार्थ स्वयंचलित वाहनांना आवश्यक असणारे बॅटरी निर्मितीचे उद्योग हे कशा उद्योगांमध्ये समाविष्ट होतील? सहाय्यभूत उद्योगांमध्ये समाविष्ट होताना आपल्याला दिसेल. टायर निर्मितीचे उद्योग कशामध्ये समाविष्ट होतील? सहाय्यभूत उद्योगांमध्ये समाविष्ट होताना आपल्याला दिसतील. तर अशा पद्धतीचे जे उत्पादन तयार होऊन राहिलं आहे त्या उत्पादनावर आधारित हे 3 प्रकार जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या अतिशय सोपी आणि सहज असा लक्षात राहण्यासारखा मुद्दा आहे. परंतु पहिल्या 2 मुद्द्यावर विद्यार्थी मित्रांनो, अवजड उद्योग आणि हलके उद्योग, यावर मागे प्रश्न आहे फरक स्पष्टकरांमध्ये. हे जर आपण व्यवस्थित समजून घेतले तर त्याचं माहिती सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. उद्योगाच्या वर्गीकरणाचा शेवटच्या निकषानुसार उद्योगाचे वर्गीकरण जे आहे ते पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे विद्यार्थ्यांना लक्षात राहत नाही, परंतु हे आपण 8व्या वर्गापासून त्या ठिकाणी अभ्यास करून राहिलेलो आहोत. म्हणून पुन्हा एकदा याची उजळणी होऊ द्या आणि सहज लक्षात राहू द्या की कोणकोणत्या निकषानुसार त्या ठिकाणी उद्योगाचं वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारामध्ये त्या ठिकाणी केल्या जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, मालकी हक्कानुसार उद्योगाचं वर्गीकरण, उद्योगावर असणारी मालकी कोणाची आहे यानुसार उद्योगाचं वर्गीकरण विद्यार्थी मित्रांनो केल्या जाते. तर पहिलं जे क्षेत्र आहे म्हणजे पहिला जो प्रकार आहे उद्योगाच्या वर्गीकरणामध्ये, त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसून येते की पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे सार्वजनिक क्षेत्र. याला कंसात लक्षात घ्या सरकारी क्षेत्र म्हटलं जाईल. सरकारी क्षेत्र याला इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी पब्लिक सेक्टर असे म्हणतात. जे उद्योगधंद्यावर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारची मालकी असते त्या उद्योगांचा समावेश त्या ठिकाणी सार्वजनिक उद्योग क्षेत्रामध्ये होताना आपल्याला दिसतो. आणि यामध्ये अतिशय महत्वाचं उदाहरण म्हणजे त्या ठिकाणी भेल, भारतीय हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, हा जो उद्योग आहे हा सार्वजनिक क्षेत्रामधला उद्योग असलेला आपल्याला दिसतो. यावर सरकारची मालकी आहे, पर्यायाने संपूर्ण जनसमूहाची आहे, लोकांची आहे, म्हणून त्याला त्या ठिकाणी पब्लिक सेक्टर असं म्हटल्या जाते.
केंद्र सरकारची मालकीचा असू शकते किंवा मग त्या ठिकाणी राज्य सरकारच्याही मालकीचा असू शकते. उदाहरणार्थ भारतामध्ये शस्त्र निर्मितीचे उद्योग हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये समाविष्ट होताना आपल्याला दिसतात. त्यानंतर दुसरा जो उद्योगाचा प्रकार आहे तो म्हणजे खाजगी क्षेत्रातील उद्योग. खाजगी उद्योग म्हणजे ज्या उद्योगावर त्या ठिकाणी खाजगी व्यक्तीची मालकी आहे. खाजगी व्यक्तीचीच मालकी आहे असं नाही आहे, खाजगी समूहाची मालकी आहे, खाजगी 2 व्यक्तीची मालकी आहे. अशाही व्यक्तीचा समावेश त्या ठिकाणी खाजगी उद्योगामध्ये होताना आपल्याला दिसेल. याला प्रायव्हेट सेक्टर असं म्हटल्या जाईल. उदाहरणार्थ भारतामधील टिस्को कंपनी. टिस्को म्हणजे आपल्याला माहित आहे टाटा आयर्न अँड स्टील कंपनी, म्हणजे टाटा उद्योग जो आहे, टाटा लोहपोलाद उद्योगधंदा जो आहे तो त्या ठिकाणी खाजगी उद्योगामध्ये होतो. किंवा याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे त्या ठिकाणी रिलायन्स इंडस्ट्रीज असंही आपल्याला देता येईल. त्यानंतर तिसरं जे क्षेत्र आहे, तिसरा जो उद्योगाचा प्रकार आहे मालकी हक्कानुसार तो आहे संयुक्तिक क्षेत्र. संयुक्त क्षेत्र म्हणजे जॉईंट सेक्टर. जॉईंट सेक्टर हा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. जॉईंट सेक्टर मध्ये 2 व्यक्ती एकत्रित येऊ शकतात, 2 संस्था एकत्रित येऊ शकतात. लक्षात घ्या, म्हणजे सरकारी क्षेत्र आणि त्याच्यानंतर एखादं खाजगी क्षेत्र एकत्रित येऊन उद्योगधंदा स्थापन केला जाऊ शकते. 2 खाजगी व्यक्ती एकत्रित येऊन सुद्धा म्हणजे 2 खाजगी ग्रुप एकत्रित येऊन सुद्धा त्या ठिकाणी उद्योगधंदा स्थापन केला जाऊ शकतो. याला त्या ठिकाणी संयुक्त क्षेत्र असे म्हणतात. तुमच्या पुस्तकामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे जॉईंट सेक्टरचं. ते आहे MNGL, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड. ही जी कंपनी आहे ही जॉईंट क्षेत्रामध्ये आहे. आणि याचं उदाहरण पहा कसं आहे, तर याच्यामध्ये 2 कंपन्या एकत्रित झालेल्या. एक आहे भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेड. लक्षात घ्या, भारत कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे ही झाली त्या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टर मधली. आणि दुसरी जी आहे ती आहे जेल म्हणजे GAIL. तर हिचा अर्थ असा आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया, म्हणजे याच्यावर भारत सरकारच्या मालकीची आहे. गेल जी आहे ती भारत सरकारच्या मालकीचं क्षेत्र. आणि दुसरं जे क्षेत्र आहे ते आहे भारत कॉर्पोरेशन लिमिटेड. हे 2 क्षेत्र एकत्रित येऊन MNGL हे एक संयुक्तिक क्षेत्र निर्माण होऊन त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायू उत्खनन करण्याचं कार्य करत असलेलं आपल्याला दिसते. त्याच्यानंतर संयुक्त क्षेत्राचं दुसरं उदाहरण कोण आता आपण अतिशय सोपी. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आयडिया कंपनी माहित असेल तुम्हाला. आयडिया कंपनीमध्ये भारतातील अतिशय महत्वाचे अशा प्रकारचे दिग्गज, जगातले काही दिग्गज असे उद्योजक एकत्रित येऊन त्या ठिकाणी त्यांनी ही कंपनी स्थापन केली. म्हणजे 2 लोक एकत्रित येऊन, 2 वेगवेगळ्या संस्था एकत्रित येऊन, एक सरकारी क्षेत्र आणि एक खाजगी व्यक्ती एकत्रित येऊन सुद्धा त्या ठिकाणी उद्योगधंदे स्थापन केले जाऊ शकतात. त्याला जॉईंट म्हणजे 2 घटक एकत्रित येऊन उद्योगाची स्थापना केली जाते. त्याला जॉईंट सेक्टर असे म्हणतात. नंतर पहा सहकारी क्षेत्र, कोऑपरेटिव्ह सेक्टर. कोऑपरेटिव्ह सेक्टर याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की यात अनेक अशा प्रकारचे व्यक्ती, अनेक अशा प्रकारचे लोक एकत्रित येऊन त्या ठिकाणी आपलं भांडवल एकत्रित करतात आणि त्या भांडवलावर आधारित त्या ठिकाणी उद्योगधंदे स्थापन केला जात असेल तर त्याला सहकार क्षेत्रावरील उद्योग असं म्हटल्या जाते. उदाहरणार्थ महाराष्ट्रामधील साखर कारखाने हे सहकारी क्षेत्रावर आधारित असलेले आपल्याला दिसतात. त्यानंतर आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येते की पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुग्धजन्य उत्पादने जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी सहकारी क्षेत्रावर आधारित असलेली दिसतात. याच्यामध्ये एकापेक्षा अनेक लोक एकत्रित येऊन आपलं भांडवल गुंतवून ते उद्योगधंदे स्थापन केलेले असतात आणि ज्या लोकांनी जेवढं भांडवल गुंतवलेलं असेल त्यानुसार त्या ठिकाणी जेवढं भांडवल गुंतवलेलं असेल त्या भांडवल गुंतवणुकीनुसार त्यांना तशा प्रकारच्या प्रमाणात नफा जो आहे तो प्राप्त होताना आपल्याला दिसतो. आणि अलीकडे सर्वात शेवटचा मुद्दा जो आहे तो 5वा मुद्दा. आता शेवटचा 5वा मुद्दा म्हणजे कोणता? बहुराष्ट्रीय कंपनी उद्योग. याला त्या ठिकाणी मल्टीनॅशनल कंपनीज असं म्हटल्या जाते.
मल्टीनॅशनल सेक्टर असं म्हटलं जाते. याच्यामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर काही उद्योग जे आहे ते केवळ एका देशापुरते मर्यादित न राहता त्यांचा विस्तार जो आहे तो अनेक देशांमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. याला त्या ठिकाणी बहुराष्ट्रीय कंपनी उद्योग असे म्हणतात. याच्यामध्ये हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड हे अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे. या कंपनीचं मुख्यालय जे आहे ते युनायटेड किंगडम म्हणजे याचा अर्थ ग्रेट ब्रिटन, युनायटेड किंगडमच्या लंडन या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही ओढ जर त्या ठिकाणी पुस्तकात आहे तर याचा अर्थ निश्चितच याच्यावर एखादी रिकामी जागा जोड्या लावा असा प्रश्न विचारला जाईल. भारतामधील प्रसिद्ध अशा प्रकारची जी कंपनी होती ONGC, नॅचरल ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन, ही जी कंपनी होती ही सुद्धा आता मल्टीनॅशनल कंपनीमध्ये समाविष्ट होताना आपल्याला दिसते आणि याचं मुख्यालय मात्र त्या ठिकाणी डेहराडून या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीच्या काही कंपन्यांचा विस्तार हा जगाच्या विविध देशांमध्ये असते, त्यांना बहुराष्ट्रीय कंपनी उद्योग असं म्हटल्या जाते. विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते आपण प्रकरणातला अतिशय शेवटचा आणि सोपा मुद्दा त्या ठिकाणी पाहिलेला आहे. या ठिकाणी आपलं हे 5वं प्रकरण जे आहे ते आटोपते आहे आणि मला असं वाटते की आपण सर्वांना आवडलेलं असेल. महाराष्ट्रातील इतर भूगोलप्रेमी जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना ते आवडलेलं असेल. आपण निश्चितच याला सबस्क्राईब करा आणि मला पुढचा व्हिडिओ तयार करण्यासाठी आपण उत्स्फूर्त करा. धन्यवाद.